आज सकाळी सकाळी आमचा प्लॅन झाला होता की आपण दावलशा बाबाच्या दर्शनाला जाऊ. मग काय काढली ना आपली लालपरी आणि रस्त्याने जाता जाता घेतला आपण प्रवीण आणि हेमंतला. तेवढ्यात ते म्हणे बऱ्याच लवकर आले राव तुम्ही. म्हणलं काय करतो भाऊ आणि पोचलो अंतापूरला. डोंगराच्या खाली तर येऊन लागलो होतो पण खरी मज्जा तर इथूनच पुढे येणार होती. मग काय आम्ही पण केली पहिल्या पायरीची पाय पडून सुरुवात. आणि आज गुरुवार म्हटल्यावर आज मस्त गर्दी होती हं. तेवढ्यात म्हटलं कॅमेरा तर चालू करून घेऊ. तर कसं आहे पब्लिक, थोडं वर येत नाही. तेवढ्यात भाऊने तर घेतलं राव इथंच बसून. म्हणलं असं जर बसत राहिलो ना तर आपण कधी पोचायचं. आणि कॅमेरा दिसल्यावर आमचे 2 व्यक्ती लय लाजता बाकी. परत हिंमत लावून निघालो राव आम्ही. वरून हे असं दिसतं सर्वीकडे एकदम निवांत. त्यात हे आमचे 2 कलाकार शांतता पार यांना जशी नकोशी वाटते हे पा. आणि त्यात पार यांचं 10 मिनिटं चाललं की हे फुल कोणतं येते. एक म्हणे झेनिया तर दुसरा म्हणे छोटा झेंडू आहे म्हणे. काय करणार सांगा. आणि मेन म्हणजे लोक दर्शन घेऊन उतरत होते आणि आम्ही लेट झाल्यामुळे हळूहळू चढत होतो. आणि तेवढ्यात हे लागले भाऊ नियोजन लावायला की कुठून जायचं असं. आणि लगेच बसून पण घेतलं राव. म्हणलं चला उठा आता. आम्हाला हसू याचं येत होतं की सर्व उतरणारेच होते आणि चढणारे फक्त आम्ही. मग काय कॉन्फिडन्स काय म्हणतो राव. आणि तेवढ्यात भेटली भाऊ आम्हाला गावाकडची पब्लिक. तोंड पहा यांचे. शेवटी म्हणलं आलो राव मंदिराजवळ. बाकी वरून मांगीतुंगीचे डोंगर एकदम मस्त दिसत होते. हे पा गाव, हा त्या मांगीतुंगीच्या डोंगरावर जायचा रस्ता. आणि इकडे आपले डोकं लावत होते की कोणतं गाव कुठे आहे म्हणे. आता तरी गाव कदा तारा ते पर्यान घर यांना म्हटलं बस झालं चला आता दर्शन घेऊ. डोक्यावर जामाना करता. आणि हे जाता जाता दुकानदार काकांजवळ जाऊन म्हणे की तुमच्याकडे लेमन गोळ्या आहेत का म्हणे. म्हणलं सर्व घेऊ त्याआधी दर्शन घेऊ चला. बघा वर असं मंदिर आहे. मग काय एवढ्या अथक प्रयत्नांनी घेतलं भाऊ शेवटी दर्शन. नंतर यांचं चाललं होतं भाऊ थोडी थोडी रख्या घेणं. पण बाकी आता उतरायची मज्जाच येणार होती. हो आलो राव आम्ही उतरून. आणि तेवढ्यात दिसला भाऊ आम्हाला इथे फोटो आला. मग काय आमच्या या फौजीने सर्व फोटोंचे भावच विचारून टाकले ना. आणि तेवढ्यात झाले पुन्हा यांचे उद्योग चालू. बघा नाही सांगणार पावडा एक पावड मायली काही ना खायला नाही रे. काय 7-8 वर्ष घेत पावडा शपथ बो. ठीक खाशी का नाही सांगणार. ठीक खायचं मी पावडात पाहिजे क्वालिटी लगेच काढी. बाकी या दुकानदाराने तर एकदम मस्त गार्डन बनवलं होतं. चला म्हटलं चहा पाणी घेऊ. मग काय नंतर फौजीने भरलं ना बिल. त्यानंतर आपण निघालो होतो आजागुरु जायला. त्यात हा गाडीवाला एवढी जागा राहून पार मध्येच चालवत होता. म्हणलं आमच्याकडे बी टाटा आहे भाऊ. त्यानंतर गर्दीमधून निघून डायरेक्ट पोचलो आपण आजागुरुला. आणि सर्वात पहिले तिथे जाऊन आम्ही काढल्या चप्पल आणि गेलो दर्शनाला. बाकी इथलं वातावरण पाहून मन एकदम शांतच झालं राव. एकदम खतरनाक फील भाई. चला मग या एखाद दिवशी दर्शनाला.